मखमलाबाद बस स्टँडवर पोलिसांवर हल्ला, आरोपी विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मखमलाबाद बस स्टँड परिसरात न्यायालयीन वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे आणि ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सोमनाथ रामचंद्र गुंबाडे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खैरे यांच्या निर्देशानुसार न्यायालयीन वॉरंट बजावण्यासाठी मखमलाबाद येथे गेले होते. न्यायालयीन 2 प्रकरणांमध्ये हजर राहण्यासाठी वॉरंट असलेल्या सुभाष दत्तात्रय राजोळे याचा शोध घेत असताना तो बसस्टँड परिसरात रिक्षात बसून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलीस सोमनाथ गुंबाडे याला अडवून वॉरंटची माहिती देत असताना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं असता आरोपीने संताप व्यक्त करत पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर त्याने अश्लील शिवीगाळ केली, लाथाबुक्याने मारहाण केली, तसेच पोलिसांच्या हातांच्या बोटांना चावण्याचा प्रयत्न केला आणि एवढेच नव्हे तर मी परत आल्यानंतर तुमच्याकडे बघून घेईन अशी धमकी दिली. आणि या घटनेनंतर सायंकाळी 6 वाजता म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सुभाष राजोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.